श्रीरामपूर शहरात गुरुवारी रात्री माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल दिल्ली दरबार येथे जेवणाच्या पार्सलचे पैसे मागितल्याच्या रागातून एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाने हॉटेलमधील 2 कामगारांवर उकळत्या तेलाची कढई उलटवली। या भीषण घटनेत दोन्ही कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका माथेफिरू युवकाने हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल मागितले होते। पार्सल मिळाल्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली। त्यानंतर माथेफिरू युवकाने पैशांसाठी वाद घालत, "तू आम्हाला ओळखत नाही का? आमच्याकडून पैसे मागतोस?" म्हणत थेट गॅसवर उकळत असलेल्या तेलाची कढई कामगारांच्या अंगावर उलटवून दिली। या हल्ल्यात आरिफ शेख आणि राजू रामराज हे 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। उकळते तेल अंगावर पडल्याने ते मोठ्या प्रमाणात भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। हल्ला करणारा युवक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे माहिती समोर येते असून किरकोळ पैशांच्या वादातून इतके टोकाचे पाऊल उचलल्याने श्रीरामपूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलीस प्रशासन कोणते ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।